चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, काय झालं, लाईव्ह घ्यायचं होतं पण लाईव्ह मध्ये थोडस अडचण आले, टेक्निकल इश्यू आला म्हणून रेकॉर्ड बनवून राहिलो. आणि ही रेकॉर्डिंग तुम्हाला काय होईल, रेकॉर्डेड व्हिडिओ काय होईल पाहायला भेटेल. तब्बल 50 प्रश्न आपण कशाचे घेतले आहे, PYQ घेतले आहेत, ते पण रेल्वे संबंधी 2024 पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहे. मित्रांनो लक्षात घ्यायचं, पण याच्यासाठी जे भाग 4 मी टाकलेले आहे, 1-2 अपलोड झाला नाही ह्याच प्रॉब्लेम मुळे, त्याच्यामुळे आता रेकॉर्डिंग करून टाकणारच आहे. आणि हो मित्रांनो, नवीन असाल ना तर काय करा, सबस्क्राईब करून ठेवा, येणाऱ्या काळात तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहतील. आणि हो, GR सर क्लासेस म्हणून आपण ऍप लॉन्च केलेली आहे. आजच तुम्ही काय करा, जॉईन व्हायचं, रजिस्टर करायचं. आणि हो, येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड लवकर होणार आहे, कारण आपण तब्बल प्रत्येक टॉपिकचे 50-50, 60-60, 70-70 प्रकाराचे उदाहरण याच्यामध्ये घेतलेले आहे. आणि लवकरच तुमच्या सेवेत, तुमच्या भाषेत शॉर्ट ट्रिक ना आपण शिकवणार आहोत. आजचा भाग म्हणजे हा जो आहे, म्हणजेच आपण रेल्वे संबंधीचा जो PYQ आहे, PYQ तू हो भरती खास पोलीस भरतीसाठी आपण रेल्वे संबंधी PYQ 2024 चा संबंध घेतलेला आहे. मित्रांनो, समजून घेत असताना पहिली गोष्ट समजून घ्या, नंतर उदाहरणावर आपण चालल्या जाणार आहोत. समजायचं कसं, आता समोर 40-50 प्रश्न लगभग त्याच्यावर आधारित आहे. इथून 4 टॉपिकचे जे व्हिडिओ आहे ते पडलेले आहे, म्हणजे 4 घटकाचे रेल्वे संबंधी. पण आता समजून घेत असताना पहा, कधी कधी तुम्हाला दिशावर प्रश्न विचारला जातो, कधी कधी तुम्हाला दिशावर प्रश्न विचारला जातो, कधी वेळ काढा तर कधी अंतर काढा तर कधी वेग काढा, असा संबंध विचारला जातो. मग या संबंधासाठी तुम्हाला करायचं काय, म्हणून लक्ष द्या, पहिला चार्ट समजून घेऊया. बघा, तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला प्रश्न विचारला जातो, पहा, हे किलोमीटर प्रति तास, पहा किलोमीटर प्रति तास किंवा किमी ताशी असा संबंध दिला जातो. पहा, सोपं करून देतो तुम्हाला. त्याचबरोबर ताशी हा संबंध केला जातो. फक्त याच्यामध्ये याचा पिलू तयार करायचा. पिलू म्हणजेच कसा, मीटर पर सेकंद तयार करायचा. आता मीटर पर सेकंद तयार केला म्हणजेच तुम्हाला संबंध सर्वात प्रथम आहे. तुम्हाला सांगतो 18/5 सोडा, 5/18 सोडा, काही वापरण्याची आवश्यकता नाही. मी आतापर्यंत जर टॉपिक रेल्वे टॉपिक संपूर्ण संपवलेला आहे तर तुम्हाला 18/5, 5/18 दिसणार नाही. डायरेक्ट शॉर्ट ट्रिक न तुम्हाला शिकवणार आहे. संबंध पहा, पहिला संबंध तुम्हाला सांगतो, येणारा संबंध गणितात संबंध महत्वाचा आहे. जसं की संबंध महत्वाचा आहे 1 किलोमीटर यानी की 1000 मीटर. आता इथं क्लिअर करून देतो तुमचा सर्वांचा. चला, 1 तास बराबर किती, 36 सेकंद. मला सांगायचं, कारण की मीटर सोबत कोण असणार आहे, सेकंद, आणि किलोमीटर सोबत कोण असणार आहे, तास असणार आहे. आता सांगायचं याच्यामध्ये तात्पर्य असं आहे की समजत असेल ना तुम्हाला, मग समजून घेणं काळाची गरज आहे. याच्यामध्ये आता ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नाशी संबंधित प्रश्न जर विचारला आणि त्याचा संबंध नेमकी कशाशी संबंधित आहे असा जर घटक तुम्हाला सर्वाला विचारला, तर मित्रांनो लक्षात घ्या काय करायचं. ज्याला नाही कळालं पाठीमाग, ज्याला नाही कळालं त्याने लक्ष द्या, कारण त्यांच्यासाठीच खास हा व्हिडिओ आपला बनवणं सुरू आहे. पहा, मग याच्यासाठी करायचं काय की दादा, ज्या वेळेस तुमचा उत्तर सांगितलं मी, उत्तर जर मीटर मध्ये असतील, उत्तर जर मीटर मध्ये असतील तर त्याला आपल्याला किलोमीटर प्रति तास मध्ये जर करायचं असेल तर दादा तुम्हाला काय करावं लागेल, 1000 न काय करणे, भागणे. कितीनं भागणे, 1000 जर तुम्ही भागितलं तर किलोमीटर प्रति तास हा वेग येतो. लक्षात घ्या, हा वेग येतो. पण ज्या वेळेस किलोमीटर प्रति तास ला मीटर मध्ये करायचं म्हटलं तर दादा त्याला कितीनं गुणायचं, 1000 गुणायचं. एवढं लक्षात घ्या. समजून राहिलं सर्वांना. आता पहा, हा संबंध पहा काय, इथं तुम्हाला क्लिअर करून देतो. संबंध पहा कसा येतो. ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं, तुम्ही आता 1 किलोमीटर यानी की 1000 मीटर शिकले, बरोबर आहे. त्याचबरोबर 1 तास म्हणजे 36 सेकंद तुम्ही शिकलेले आहे. पण याच्यामध्ये
संबंध कसा दर्शवायचा हे लक्षात घ्या. क्लिअर करून देतो. संबंध कसा दर्शवायचा पहा. मीटर आणि सेकंद असा तुम्ही एक चार्ट बनवून घ्यायचा. याच्यावरच तुम्हाला फायनली काय होतं बाई जांभळ्या नको देऊ. हा मी पण जांभळा दे जर शिकवलं तर जमन का. हे मीटर आहे. हे सेकंद जमणार आहे का. जमू शकत नाही. याला शिकायचं म्हणलं तर प्रॉपर लक्षात घ्या. कारण मी उद्या टेस्ट घेणार आहे. तुमचे कानाचे कराकर पिळणार आहे ना. कान तर पिळणार आहे. पण तुमच्या रामप्यारीवरच मी चांगलं दर्शन घेणार आहे. मी चांगलं हाणणार आहे तुम्हाला सगळ्यालाच. लक्षात घ्या. मीटर आणि सेकंद. आता पहा. जर गणितात मीटरचा संबंध मीटर राशी असेल. जर मीटराचा संबंध मीटर राशी असेल तर मीटर खालीच मीटर ठेवा. जर गणिताचा संबंध सेकंद खाली सेकंदच ठेवायचा. लक्षात घ्या. ज्याच्याशी संबंध आहे त्याच्याशी तुम्हाला सांगितलं. जर दोन तुलनेत जर मीटर असेल तर येणारा उत्तर काय असणार आहे सेकंद. जर दोन तुलनेत सेकंद असेल तर येणारा उत्तर काय आहे मीटर आहे. समजलं सर्वांना. आता बघा याच्यामध्ये काय होतं समजून घेत असताना. आता बाबा यार पटकन हे आला संबंधाचा संबंध आला. आता लक्षात घ्या. आता राहिला प्रश्न दिशेचा. पण हो तुम्हाला एक सांगणं गरजेचं आहे. जसं की ही रेल्वे आहे. रेल्वे आहे. आता ही रेल्वे करते काय. ज्यावेळेस रेल्वे स्वतःचा अंतर पार करते त्याचबरोबर प्लॅटफॉर्मचा अंतर पार करते त्याचबरोबर पुलाचं अंतर काय करते पार करते. म्हणजे ही रेल्वे एकदा बोगद्यात जाते त्याचबरोबर प्लॅटफॉर्म क्रॉस करते पहा. आणि त्याचबरोबर तीच रेल्वे काय करते एक तर पुलाला ओलांडते. ज्यावेळेस ही रेल्वे स्वतःच अंतर पार केलं कोणाचा स्वतःचा आणि स्वतःच अंतर पार केल्याच्या नंतर काय करते एक तर प्लॅटफॉर्मला किंवा बोगद्याला किंवा पुलाला ती गाडी काय करते पार करते. ज्यावेळेस ही गाडी यांना पार करून बाहेर आले त्यावेळेस इथं काय ठरतं माय वेळ ठरतं. काय ठरतं वेळ ठरतं. म्हणून लक्षात घ्या. गाडी स्वतः प्लस समोरच्या गोष्टीचं अंतर पार केलं त्यावेळेस गाडी काय करते एकूण वेळ ठरवली जाते. आता राहिला प्रश्न कोणता. आता पहा. जर तुम्हाला सांगितलं जर रेल्वेची लांबी दिलेली आहे त्याचबरोबर बोगद्याची लांबी दिलेली आहे नेहमी त्याला काय करा एकत्र करा. म्हणजे रेल्वेची लांबी दिलेली आहे बोगद्याची दिलेली आहे प्लॅटफॉर्मची दिलेली आहे आणि पुलाची दिलेली आहे त्यांना काय करा एकत्र टाका. पण ज्या वेळेस फक्त रेल्वेची लांबी दिली बोगद्याची लांबी दिलेली नाही पण इथं वेळ दर्शविलेला आहे आणि जर वेळ दर्शविलेला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल स्वर्णसिंग एका चापटीत पडसिंग खाली बघा. याच्यात काय करायचं आपल्याला हे स्वतःच अंतर काय करावं लागेल वजा करावं लागेल. चला मी लवकर घ्यायला पाहिजे होतं. हे पहिलेच नियम आला पाहिजे होतं की चालेल इथं असं झालं. आमचं नेटवर्कच्या प्रॉब्लेम मध्ये काय झालं अर्ध्यानं अर्धी झोप काढली त्याच्यामुळं इथं कार्यक्रम फसला. बघा असो पा हे दोन्ही गोष्टीपैकी एक गोष्ट दिलेली आहे एक दिलेली नाही तर वजाच करावं लागेल. काय करावं लागेल वजा. आता उदाहरणानुसार आपण चालणार आहोत. पण त्याचबरोबर तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगून देतो. आला संबंध दिशेचा. काय आला संबंध दिशाचा. समजून राहिला ना माय. समजणं काळाची गरज आहे. दिशा नावाची पोरगी नाही. दिशा दिशा समजून राहिलाय का. हो सर. चला दिशा ही गोष्ट समजणं जरुरीची आहे. दिशामध्ये दोन गोष्टी आहे एक दिशा आणि एक बाई विरुद्ध दिशा. आता पहा दिशा ही आली समान आणि ही आली विरुद्ध. आता लक्षात घ्या याच्यावर पण रेल्वे संबंधी प्रश्न असतो म्हणजे आहे पुढं 50 प्रश्न आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा फायदा होईल. मी टाइमपास करणारा माणूस नाही मी फायद्याचाच माणूस आहे. म्हणून एका दिशेला रेल्वे चालली का बाई. आता हा काय झाला वेग कोणाचा बोला ना रेल्वेचा. मग जर रेल्वेचा वेग एका दिशेने असेल तर वेगाची काय होणार ये बात आहे. भयानुसार झाले तुम्ही बघा. रेल्वे जर
एक रेल्वे इकडे चालेल, एक रेल्वे इकडे चालेल, बेरीज कशाची? वेगाची. वेगाची काय होणार? बेरीज. पण याच्यामध्ये एक संबंध असा असतो की रेल्वेची दिशा एक आहे, रेल्वेची दिशा विरुद्ध आहे. इथं क्लिअर करून देतो. आता जर इथं किलोमीटर प्रति तास दिला असेल आणि इथं नसल देईल, इथं पण किलोमीटर प्रति तास दिलेला असेल पण हिचा नाही देईल. जर या दोन्ही पैकी एक आहे, दोन्ही पैकी एक आहे दिशा, जर दोन्ही दिलेला असेल, दोन्ही दिलेला आहे, दोन्ही दिलेला आहे, इथं दोन्ही दिलेला आहे, समजून राहिलं का? किलोमीटर दिलेला आहे, बरोबर का बाई? इथं दोन्ही दिलेला आहे, दोन्ही वेग दिलेला आहे, त्यावेळेस विरुद्ध असेल तर बेरीज करा, लक्षात घ्या, आणि एक दिशा असेल तर वजा करा. कारण उद्या टेस्ट होणार आहे म्हणून मी जीव तोडून शिकून राहिलो, मायच्यान खरं सांगून राहिलो. हा बघा, आता याच्यामध्ये आपल्याला सांगितलं काय? किलोमीटर प्रति तास एक दिशा दिलेली आहे, एक वेग दिलेला आहे आणि एक दिलेला नाही, पण दिशा एक आहे. तर इथं काय करणार? आलेल्या उत्तराची बेरीज, आणि इथं काय करणार? वजाबाकी. पण एक दिला तेव्हा. समजलं सर्वांना? काय अडचण कोणाला आहे का? नाही ना? मग आपण आता चालू विषयानुसार सुरुवात करू आणि जिथं राहिलं थोडंफार त्या उदाहरणावर काय करून टाकू? क्लिअर करून टाकू. समजलं? पण हो सर एक सांगून द्या ना. मग मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस वेगासोबत वेळ टाकलं त्यावेळेस काय भेटतं दादा? काय भेटतो? पण अंतराला वेगनं भागितलं तर काय भेटतो दादा? वेळ. एवढं लक्षात घ्या. काय भेटतो? वेळ. म्हणून लक्षात घ्यायचं, एवढ्या गोष्टी तुम्हाला सूत्र पुत्र गुत्र काहीच नाही, फक्त लक्षात ठेवायचं आहे कोणाचा संबंध कोणाशी जोडणार आहे हे मात्र लक्षात ठेवणं काळाची गरज आहे. काही अडचण कोणाला? चला मित्रांनो, चालू विषयाला सुरुवात करूया. आणि तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूबच्या बायोमध्ये जायचं, टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं, तू हो भरती. आणि त्याच बरोबर तुम्हाला काय करायचं? आपल्या लिंक दिलेली आहे युट्यूबच्या बायोमध्ये, GR सर क्लासेस म्हणून रजिस्टर करून ठेवायचं, कारण येणाऱ्या काळामध्ये असं शिकायला तुम्हाला ऍप मध्ये भेटेल. चलायचं मग. चलो समोरचा प्रश्न पहिला स्क्रीनवरती तुम्हाला. चला लक्ष द्यायचं, याला समजून घ्यायचं, याला सोडवायचं कसं. आतापर्यंत मी पाठीमागं काय सांगितलं ते नक्की सगळ्याला कळालं असेल, तरीही समजून घ्या बाबा. मायचान सांगतो डायरेक्ट डोक्यात. पहा, लक्षात घ्या बाई, एक मोटारसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते, त्याचबरोबर तर त्याच वेगाने ती मोटारसायकल 9 तासात किती अंतर कापेल? संबंध पहा. लक्षात घ्या, किमी जाते, प्रति तास नाही तिचा वेग, किमी जाते. प्रति तास जर राहिला असता, आता इथं असा प्रश्न शिल्लक सांगतो, मी लई हुशार माणूस आहे. हा, प्रति तास किलोमीटर प्रति तास असा राहिला असता तर 5 तासात किती अंतर देईल असा संबंध तयार झाला असता. समजून राहिला का? म्हणजेच 12 पंचे किती रे? 60 हा 0, म्हणजे किती अंतर गेली असती गाडी? 600 किलोमीटर अंतर 5 तासात तिने काय केलं असतं? पार केलं असतं. पण इथं 5 तासात 120 किमी जाते आणि 9 तासात किती अंतर देईल मला सांगा? 120 5 तास 9 तासात समोर अंतर शिल्लक काटावं लागेल ना, हो की नाही बाई? हो म्हणायचं. बघा, 5 तासात 120 तर 9 तासात किती? मी काय सांगितलं? तासाखाली तास आणि किलोमीटर खाली किलोमीटर, म्हणजे इथं अंतर विचारलेलं आहे, कारण हे काय आहे? अंतर आहे. हे किलोमीटर प्रति तास नाही, हे अंतर आहे, म्हणून लक्षात घ्या. याच्यासोबत आपण काय करणार? तिरपा गुणाकार. 9 गुणाकाराला 120, छेदाला ज्याच्या सोबत x आहे ते कुठं टाकणार? छेदाला 5 1 5, 5 2 10, 5 चुक 20, नम हा नमचोक 36 6 चाले 3, नम 2 18, 18 3 किती? 21. मायच्यान सांगा 216 याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. समजलं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नावर. चला, अपेक्षा करतो पाठीमागचं उदाहरण कळालं असेल. आता हा लक्षात घ्यायचा, पहा, बोलू नका, लक्षात घ्या. एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते, तर एका तासात किती किलोमीटर? आता पहा, किती किमी अंतर देईल असा संबंध आहे. बरोबर आहे की नाही? छोटी आहे की नाही? बरोबर. हा बघा, हा पहा, आता हे सेकंद आहे, हे काय आहे? सेकंद आहे, आणि ही तर काय आहे? मीटर. हा मस्त जाते. हा पहा, झोपी अशी गोष्ट आहे,
मस्त जाते ना, माणसाला सांगत नाही, माणसाला विचारत नाही मी जाऊ का, मी झोपू का, हा फक्त टक पाहता लगेच म्हणत हा ये रे या वापस. हा इथं असं तुमचा कार्यक्रम आहे. पण एका सेकंदात किती 20 मीटर, एका सेकंदाला किती 20 मीटर. बाईक इथं सांगितलं एका तासात, काय सांगितलं एका तासात. मग आता काय काय कसं कसं केलं बाई, मी खाली येईन ना, कारण एरी आता लाईव्ह नाही रेकॉर्डेड बॅच आहे, मी खाली येऊन दनादन हानीन आता. आता बरं झालं, आता हे एक देतो, हा मी खाली उतरणार आहे साहेब, नंतर पाहू आपण. हा पण आधी समजून घ्या. आता सांगितलं काय रे, सेकंद खाली सेकंद, इथं एका तासात. आता एक तास सांगू बाई होमगार्ड, एक तास मध्ये किती सेकंद, हा एक तास मध्ये किती सेकंद, हा आज काय ते बोला. हा 36 का, बरं 36 लिहितो, बरं हो सर 36 सेकंद होतो, किती होतो 36 सेकंद. म्हणून 36 याला किती येणारा उत्तर कशात येणार दादा, मीटर मध्ये. पण आपल्याला विचारलं कशात, किलोमीटर मध्ये. ज्या वेळेस 36 से गुणाकाराला 20 लक्षात घ्या, बराबर याच्यासोबत एक आहे ते तर छेदाला राहणार, 36 दोन्ही 72, शून्य किती 3 शून्य. आता येणारा उत्तर काय आला रमाय, मीटर. याला करायचं कशात आपल्याला, कशात किलोमीटर. मग किलोमीटर मध्ये करण्यासाठी 36 ने भागू की 1000 ने, कशाने भागू, हा ओके सर 1000 भागा, 3 शून्य काटले म्हणजे किती, समजलं सर्वांना, काय अडचण कोणाला. चलायचं पुढं, चला पुढचा प्रश्न. हा चला लक्ष द्या, ह्या उदाहरणाला पाठीमाग सुधारण कळलं असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो ही बी तुम्हाला सांगतो, पहिले संबंध मी काय सांगितलं, पहिले सुरुवातीला चेक करा. ए गंगूबाई इकडे पाय, हा सुरुवातीला चेक करायचं काय सांगितलं, पाठीमागचं उदाहरण कसं आहे ते चेक करायचं, समजलं सर्वांना. पण बाबू एका सेकंदात 8 फेरे, इथं फेरे आहे, हा ज्ञानेश्वरीताई इथं 8 फेरे आहे, समजून घ्या रे मायच्यान. नाही तर मला शिकवायचं म्हणलं मी वरवर शिकवीन आणि रामकृष्ण अरे काही नाही आलं तुम्हाला, हा काय कामी रे तुम्ही. एकाच आता इथं सेकंद आहे, अरे बापरे म्हणते जेवणाला म्हणलं, हा अरे बापरे मेला जणू काय. शिक्षणासाठी तुम्हाला उपाशी राहावं लागल. एका सेकंद आता 8 फेरे, इथं 1.5 मिनिट सांगितले बाई, 1.5 मिनिट किती मिनिट, हा 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद, एका मिनिटाचा सेकंद किती 60 सेकंद. आता सांगितलं नंतर 1.5 मिनिट 1.5, याला 6 ना गुणा ना, म्हणजे 6 पंच 30, म्हणजे 6 पंच 30. आता 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद, 90 सेकंद. आता हे येणारा काय झालं रे सेकंद, मग सेकंद खाली सेकंद ठेवू, फेऱ्या खाली ठेवू. हा बाई हे कळतं, मग उत्तर का नाही येऊन राहिले, झालं का, बरं असू द्या. 90 ला किती x, याचा करणार तिरपा गुणाकार, 90 गुणाकाराला 8 नमा 72, आणि हे शून्य जसेच्या तसे, म्हणजे फेरे किती होईल रे दादा, 720 फेरे होईल. म्हणून लक्षात घ्या 720 फेरे होईल. चला नंतरचा प्रश्न, चला लक्ष द्या. अशा टाईपच्या उदाहरणाला तर सोडवायचं कसं लक्षात घ्यायचं. जवानाच्या नवी मुंबई प्रश्न विचारलेला, जवानाच्या तुकडीला दुर्गम भाग येते, दुर्गम भागात 15 किमी जाण्यास 4 तास. ज्यावेळेस 15 किलोमीटर, आता हे किमी अंतर आहे, जाण्यासाठी किती तास लागला, 4 तास. इथं लक्षात घ्या 15 किलोमीटर जाण्यासाठी 4 तास लागतात. जर 60 जवानाच्या तुकडीला, जवान किती असू द्या ना, 60 जवान असू द्या या 30 जवान असू द्या, हा 30 जवान असू द्या या 60 जवान असू द्या, त्यांच्याशी काही नाही, जवान कमी जास्त झाले याच्याशी काही फरक पडणार नाही. पण 4 तास लागतात. तर 60 जवानाच्या तुकडीला दुर्गम भागात 30 किमी अंतर जायचं. किती जायचं, 30 किमी अंतर जायचं. मला सांगा 15 किमीला किती वेळ लागला रे, 4. मग 30 किमी जायचं म्हणलं किती लागणार वेळ, 8 लागणार ना. जवानाशी काही घेणं देणं नाही. याच्यात जर 2 पर्याय राहिला असता, तुम्ही काय म्हणलं असतं, कमी लागेल, हा नाही चालणारा जवान तेवढा असू द्या, काही घेणं देणं नाही. म्हणून लक्षात घ्या 8 तास लागतील. किती तास लागतील, 8 तास लागतील. समजलं सर्वांना, हा अपेक्षा करतो सगळ्याला समजत असेल. चलायचं पुढच्या प्रश्नावर, चला चालू झाला बघा. आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार. आता तुम्ही इथं लिहून घ्यायचं सोमवार ते
शुक्रवार. आता लक्षात घ्यायचा, सोपं करून देतो तुम्हाला. दर दिवशी नितीन बाईक स्वारी करतो. कामाच्या ठिकाणी जारी करताना दररोज 120 किमी अंतर कापतो. काय करतो? 120 किमी अंतर कापतो. आता पहा किती 120 किमी अंतर. हा लक्षात घ्या, इथं सोपं करून देतो. 120 किमी अंतर कापतो. 12 आठवड्यानंतर त्याचा वाहनाने 9000 किमी प्रवास केला. 12 आठवड्यानंतर. 12 आठवड्यानंतर इकडे लक्षात घ्या, 12 आठवडे नंतर किती प्रवास केला त्याच्या यानं? 9000 किलोमीटरचा प्रवास केला. आणि रोजचा प्रवास किती होता त्याचा? फिर रोजचा प्रवास, हा रोजचा प्रवास होता 120 किलोमीटर. आता सोमवार ते शुक्रवार किती दिवस झाले? किती झाले? आता सोमवार ते शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार किती दिवस? 5 दिवस. आता 5 दिवस हा रोजचा म्हणजे किती दिवसाचा हा प्रवास? एका दिवसाचा. आता मला सांगा 5 दिवस, 5 दिवस म्हणलं किती आठवडे आले? किती आठवडे? बाई 52 कुठून आले? पा काही किती, हा घ्या फक्त. आता हे 12 आठवडे, आता हे 5 दिवस, मग आठवडे म्हणल्याच्या नंतर 12 ना गुणा, म्हणजे टोटल 60 आठवडे झाले, 60 दिवस झाले. काय झाले? दिवस 60 दिवस झाले. रोजचा प्रवास किती होता? 120. मग 60 दिवसाचा किती होणार आहे? 60 गुणाकाराला 12, 12 सकम, म्हणजे त्याचा 60 दिवसाचा प्रवास किती झाला? 7200. किती? 7200. किती दिवसाचा प्रवास? 60 दिवसाचा प्रवास. माये त्यांनी प्रवास मोजला तर किती होता? मग अतिरिक्त सांगेला आहे, म्हणून 9000 वजा 7200 बराबर 008 वरी 8 राहिले आणि किती? 1800 किलोमीटर अतिरिक्त त्याचा, म्हणजे नितीनने केलेला प्रवास दर्शविणारा पर्याय निवडा. पा प्रवासा व्यतिरिक्त सांगितलं म्हणून 1800 किलोमीटर त्याचा प्रवास व्यतिरिक्त असणार आहे. समजला असेल अपेक्षा करतो. समोरच्या उदाहरणावर चालला जाऊ. पहा चला या प्रश्नावरती चालायचं आहे. सांगायचा हा प्रश्न पडापड, कमेंट बी करायचं तुम्ही. चला याला आपण पर्याय कठीण सोडू. काय सोडायचा? पर्याय. आपला येणारा उत्तर 210 किमी प्रवास लागला पाहिजे. मी तुम्हाला शिकवलं 1 तास कमी वेळ लागला, 1 तास जास्त वेळ लागला. शिकलो होतो का आपण? बाई लक्ष द्या, लई मोठं आहे ते. पर्याय घेतला. आता पहा लक्षात घ्या, 5 किमीने वाढवला प्रवास. किती किमीने वाढवला? 5 किमीने वाढवला. किती किमीने वाढवला? 5. इथं लक्ष द्या. आता 5 किमीने जर प्रवास वाढवला असेल तर मग आपण पर्याय, समजा मी डायरेक्ट घेऊन टाकतो. आता समजा 25 घेतलं, 25 गुणला 30 घेतलं तर येणार नाही 210. कारण मी तुम्हाला सांगितलं, आता पहा जास्त त्या 1 तास कमी वेळ, 1 तास जास्त, उशिरा पोहोचतो, लवकर पोहोचतो. कालच्या लाईव्ह सेक्शन मध्ये घेतलेलं आहे ना मी. पण आपल्याला एकूण अंतर काढायचं कालच शिकलो होतो, पण पुढे पण मी टाकलेलं आहे. लक्षात घ्या. जसं की पर्याय मध्ये आपण 30 घेतलं, 30 गुणाकाराला 35 गुणाकाराला किती तास वेळ कमी झाला? 1 तास. 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं. काय झाला? त्याला उशीर झाला. उशीर झाला म्हणजे कमी, म्हणजे कमी उशीर झाला. उशीर म्हणजे याच्या सोबत टाकलं छेदाला. तुम्हाला सांगितलं चालीचं काय काढत होतो आपण? शाबास, वार 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 वा. 5 गुणाकाराला जर वरील मिनिट असेल तर खाली नेहमी किती ठेवा? 60 ठेवा. सांगितलं होतं का गंगूबाई? बघ 60 60 काय झाले? कटले. 5 एक आणि 5 7 आणि 7 त्रिक 21. 210. 210 किमी अंतर होतं का? होतं का? म्हणून पर्याय क्रमांक उचललेला 3 आपलं काय होतं? योग्य उत्तर होतं. समजलं? पहा लक्षात घ्या. ज्याला उदाहरण नाही समजला हा, तर लक्षात घ्यायचं, सोडवायचं कसं पहा. सर्वप्रथम गाडीची दिशा पाहायची. गाडी कोणत्या दिशेला चालली, काय दिशेला चालली, गाडी कुठून सुटते हे महत्वाचं आहे. गाडी कोणत्या वेळेत सुटून राहिली हे पाय. माय मुंबईहून
पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यापैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता, आता हे मुंबई आहे लक्षात घ्या, आणि मुंबईहून पुणे गाडी चालली, लक्षात घ्यायचं रे भाऊ, मुंबईहून पुण्याला एक गाडी चालली आणि ती गाडी म्हणजे सकाळी 8 वाजता चालली. आता ही मुंबईहून 8 वाजता चालली आणि तिचं चाल आहे 80 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासानं ती 80 किलोमीटर काटायला लागली. म्हणजे 8 वाजता सुटेल ती, 8 तासाने नाही 8 वाजता सुटेल आहे आणि हा किलोमीटर प्रति तास याचा वेग आहे. आणि त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता, त्याच दिवशी म्हणजे 9 वाजता, आणि गाडी मुंबईहून ती पण पुण्याला चालली, ती पण गाडी काय चालली, पुण्याला चालली. लक्षात घ्या 9 वाजता गाडीचं स्पीड आहे 100, लक्षात घ्या गाडीचं स्पीड आहे 100 किलोमीटर प्रति तास. आता सुटली, मला सांगा पहिली गाडी होती त्या गाडीचं स्पीड काय होतं, 80 किलोमीटर, दुसरी गाडी आहे त्या गाडीचं स्पीड होतं 100 किलोमीटर प्रति तास होतं. आता मला सांगा गाडी एका दिशेनं सुरू आहे तर वेगाची काय होणार, वजाबाकी, तर वेळेत तर नेहमी फरकच घेणार ना आपण. मग वेळेतील फरक किती झाला, 1 तास, किती तास, 1 तास. म्हणजे आता प्रश्न जर असा विचारला दुसरी गाडी किती तास उशिरा सुटली, ती किती तास, 1 तास उशिरा सुटली, लक्षात घ्या. इथं दिलेलं दुसरी गाडी 9 वाजता सुटली, पहिली गाडी 8 वाजता सुटेल आहे, म्हणून लक्षात घ्यायचा गाडी एका दिशेनं आहे म्हणून वेगाची वजाबाकी झाली किती रे, म्हणजे 20 किलोमीटर प्रति तास वेगाच्या फरकाने गाडी सुरू आहे. म्हणजे वेगाच्या फरकाने गाडी सुरू आहे म्हणजे कोणती गाडी, ही गाडी, म्हणजे ही 20 किलोमीटर हिचं स्पीड काय या गाडीच्या तुलनेत शिल्लक आहे. कोणत्या गाडीच्या तुलनेत शिल्लक आहे, पहिल्या गाडीच्या. म्हणून आता लक्षात घ्या वेळेतील फरक गुणाकाराला पहिला वेग छेदाला वेगातील फरक. आता याच्यापेक्षा उपर काय सांगू सांगा, वेळेतील फरक किती आला, 1 तास, गुणाकाराला पहिला वेग किती आहे 80, छेदाला किती आहे 20, 0 0 कटले बेक बे बेचूक. आता प्रश्न असा आला असता किती तासांनी गाडी भेटतील, तर किती तासांनी भेटतील रे, 4 तासांनी गाडी एकूण एकाला काय होईल, क्रॉस होईल. किती तासांनी, 4 तासांनी. आणि मग किती वाजता भेटतील इथं आहे, इथं जर प्रश्न विचारला असता किती तासांनी भेटतील गाडी, दादा 4 तासांनी गाडी काय झाली असती, भेटली असती. पण किती वाजता म्हटलं तर शेवटच्या वेळेवरती काय करणार आहे, गाडी डिपेंड राहणार आहे, कारण की गाडी उशिरा सुटलेली आहे. म्हणून लक्षात घ्या पहिली गाडी किती वाजता, 9 अधिक 4 बरोबर किती, 13, आणि 13 म्हणजे किती रे दादा, 1. किती होणार आहे, 1, दुपारी 1 वाजता. लक्षात घ्या, मायच्यान समजून घ्या, नाहीतर कसं आहे चालवायचं म्हणून नाही चालून राहिलो, म्हणून काळजीपूर्वक लक्षात घ्या. समजून राहिलं सर्वांना, चलायचं पुढच्या उदाहरणावर चला. आता हा प्रश्न कसा आहे, तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस रेल्वे बोलू नको, ज्यावेळेस रेल्वे स्वतःचा अंतर प्लस प्लॅटफॉर्म असेल, सुरंग असेल, समजून राहिलं तुम्हाला, पूल असेल, हे स्वतःचा अंतर प्लस त्यांचं अंतर पार करणार आहे. सांगितलं काय, 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. 250 मीटर लांबीचे प्लॅटफॉर्म ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल. आता मला सांगायचा ही रेल्वे आहे, बरोबर आहे का, ही रेल्वे किती मीटर लांबीची आहे, 250 मीटर लांबीची आहे, बरोबर आहे. पण ही रेल्वे पुढे चालून काय करते की एक प्लॅटफॉर्म आहे, एक काय आहे प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मवर ती उभी आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवर ही उभी आहे. दोन्ही एकीकडे टुकुर टुकुर पाहून राहिले, हे टुकुर टुकुर पाहण्यातच दिवस गेले ना. मग ही गाडी स्वतः किती मीटर लांबीचा आहे प्लॅटफॉर्म, 250. ज्यावेळेस गाडी स्वतःचा अंतर या दोन्ही लैला मजनूला पार करल त्यावेळेस इथं काय ठरल, वेळ. मग गाडीनं किती अंतर पार केलं रे दादा, 500 मीटर. किती अंतर पार केलं, 500 मीटर अंतर पार केलं. अशा बाई हो ना, 500 मीटर पार केलं. आता लक्षात घ्या मीटर खाली मीटर आणि सेकंद खाली सेकंद आपण लिहित असतो इथून पाठीमागच्या, पण ताशी 45 किलोमीटर गाडीचं काय आहे, वेग आहे. 45 किलोमीटर प्रति तास वेग आहे रे दादा. तर मग मीटर मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे किती रे, 45,000. 45,000सोबत मला सांगा काय असणार आहे, 3600 असणार आहे. आणि इथं मीटर आहे तर मीटर खाली मीटर ठेवा, येणारा उत्तर वेळच निघणार आहे. म्हणून मीटर खाली मीटर ठेवलं किती, 500. 500 ला
किती लक्षात घ्या, 500 गुणाकाराला 3600 लक्षात घे रे भाऊ, आणि छेदाला टाकणार 45,000. 1 2 3 1 2 3. चला नमापाची 45 नमचूक 36 5 1 5 5 1 5. लक्षात घ्या 10 गुणाकाराला 4 बराबर किती रे 40. 40 सेकंदात ते प्लॅटफॉर्म काय करल पार होईल. समजलं तुम्हाला, 40 सेकंदात पार होईल. माय कळालं काय? आता हा प्रश्न तुम्हाला समजून सांगतो, लक्षात घ्या, मला राग येतो. पहा एका खांबाला किती सेकंदात ओलांडते 15 सेकंदात. 108 किमी प्रति तास वेगाने गाडी चालू आहे आणि ती गाडी 15 सेकंदामध्ये ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती? असा जर तुम्हाला संदर्भ विचारला तर सोडवायचं कसं पहा. बाबू 108 किमी आहे, तर 108 किमी प्रति तासाला आपण डायरेक्ट मीटर मध्ये करून घेऊ. आता हे मीटर आहे आणि हे सेकंद आहे. शेवटी लांबी, ट्रेनची लांबी विचारली, ती येणारी लांबी कशात असणार आहे मीटर मध्ये असणार आहे. म्हणजेच 108 म्हणजे 1000 गुणलं 1000 सोबत किती ठेवणार 3600 ठेवणार. आता सेकंदाखाली सेकंद 15 सेकंदाला किती येणारा उत्तर कशात भेटणार आहे मीटर मध्ये. म्हणजे ती कोणाची लांबी असणार आहे ट्रेनची लांबी असणार आहे. बाबू लक्षात घे 108,000 गुणाकाराला 15 छेदाला किती रे 3600. 1 2 1 2 0 कटले 12 नम 108 आणि 12 त्रिक 36 3 1 3 3 त्रिक 9 30 गुणला 15 15 त्रिक 45 आणि 0 जसेच्या तसे 450 याचं का असणार आहे ट्रेनची लांबी असणार आहे. खरं सांगा समजलं का? चलायचं पुढं. चला लक्ष द्या, याला समजून घ्यायचं कसं. याच्या पाठीमागचं उदाहरण आपण पाहिलं. गाडी किती वाजता निघली, याच्यात वेळ किती वाजता आहे 9 वाजता. वेळ एकच आहे, याच्यात वेळ 2 आहे का? गाडीची दिशा विरुद्ध आहे की एक दिशा आहे? अरे विरुद्ध आहे. कोणती आहे का एक दिशा आहे? विरुद्ध आहे का नक्की? मग आता वेगाची काय होईल? आता लक्षात घ्या, आता ए आणि बी हे एकूण अंतर किती आहे? ए आणि बी याच्या दरम्यानचं अंतर किती आहे 1125. 1125. मला सांगा ए स्थानकावरून सकाळी 9 वाजता सुटलेली गाडी. आता हे ए आहे, ए स्थानकावरून किती वाजता 9 वाजता सुटलेली गाडी. ए स्थानकावरून 9 वाजता सुटलेली गाडी, तिचा वेग आहे ताशी 95 किलोमीटर प्रति तास. लक्षात घ्या, आता हिचा वेळ आहे आणि व त्याच वेळी बी स्थानकावरून, आता बी स्थानकावरून त्याच वेळी एकाच वेळी, लक्षात घ्या आलं इथं परत तिथं एकाच वेळी. आता मला सांगा बी कडून ए कडे निघालेली गाडी आहे, झालं इथं विरुद्ध दिशा ठरली का? म्हणजे गाडीची चाल का होती 130 किलोमीटर प्रति तास होती. तर त्या गाड्या किती वाजता एकमेकींना भेटेल? एक गाडी 95 न चालली आणि एक गाडी 130 न चालली. बी कडून ए कडे, ए कडून बी कडे. लक्षात घ्या, मग विरुद्ध दिशा आहे म्हणजेच काय होणार वेगाची बेरीज. बेरीज किती झाली रे दादा 225. चला 25 चा पाडापाठ आहे, 25 न चला किंवा 5 न चला. चला 25 9 25 9 100. चला लक्षात घ्या, आज 25 चूक 100 उरले किती 12 आणि हे 5 जवळ टाकले 25 5 आणि 9 1 9 5. मला सांगा किती तास लागले 5 तास. गाडीला भेटण्यासाठी किती तास लागले 5 तास. किती वाजता भेटतील इथं प्रश्न आला, किती तासानं भेटतील असा संबंध आला असता तर आपलं काय आलं असतं उत्तर 5 तासाने भेटले असते. म्हणून गाडी किती वाजता निघाली आहे एकच टाइम आहे. जर हे 5 तास उत्तर आलं तर सेकंड म्हणजे दुसऱ्या टाइमासोबत म्हणजे उशिरा टाइमासोबत ऍड करावं लागेल. लक्षात घ्या, म्हणून काय केलं आपण 5 अधिक किती वाजता 9 वाजता. 9 5 किती 14 आणि 14 म्हणजे किती वाजणार 2 वाजणार. 14 म्हणजे किती वाजणार 2. समजला असेल, अपेक्षा करतो समजत असेल. समोरच्या प्रश्नावर चला. ताशी 54 किलोमीटर जाणारी एक आगगाडी. लक्षात घ्या, विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीची लांबी विचारली. आता हे मीटर आहे आणि हे काय आहे सेकंद आहे. मग मीटर म्हणल्याच्या नंतर इथे करून घ्या त्याला 54,000 सोबत 3600 तर 18 सेकंदाला किती. लक्षात घ्या रे भाऊ, समजून राहिलं सर्वांना. लक्षात घ्या, पहा 54,000 सोबत किती रे 18 आणि छेदाला किती 3600. येणारा उत्तर काय भेटणार आहे मीटर. अरे मीटर म्हणजे कशाची लांबी रेल्वेची लांबी. 1 2 1 2.
चला 18 एक 18, 18 दोन्ही 36, बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे साती 14, 0 जसेच्या तसे बराबर किती रे 270. म्हणून गाडीची लांबी असणार आहे 270. चला याचं पुढं चला. सोपं आहे. एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर तासी वेग, हिचा तासी वेग किती आहे 50 किलोमीटर. आता 50 किलोमीटर प्रति तास हिचा वेग आहे आणि एका गावाहून दुसऱ्या गावी 6 तास लागतात. दुसऱ्या म्हणजे जर 50 किलोमीटर जर गेली तर किती तास लागा लागला 6 तास लागा लागले. आणि जर तर त्या प्रवासला वाहनाचा तासी वेग 30 किमी असताना म्हणजे प्रवासाला त्याचा 30, याचा जर 30 किलोमीटर प्रति तास जर ठेवला तर किती वेळ लागेल असा संबंध जर तुम्हाला विचारला, सरळ सरळ सांगतो दादा, याला जर 50ला 6 तास लागून राहिले, 30ला जास्त वेळ लागणार ना का कमी लागणार आहे? जास्तच वेळ लागणार आहे, कारण गाडी स्लो झाली ना, गाडी स्लो झाली. म्हणून लक्षात घ्या 50 गुणाकाराला किती 6 छेदाला 30, 0 0 कटलं 3 1 3, 3 दोन्ही 6, 5 दोन्ही किती 10. किती तास लागणार आहे 10 तास. म्हणून 10 तास तुमचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या एका तासात काय सांगितलं मी, एका तास ताशी सांगितलं का इथं नाही. एका तासात 42 किमी अंतर जाते, फक्त अंतर जाते, तास प्रति तास वेग नाही. म्हणजे एका तासात 1 तास म्हणजे किती मिनिट रे 60 मिनिट. किती मिनिट 60 मिनिट. आता 1 तास म्हणजे 60 मिनिटं सांगितलं काय, 60 मिनिटात किती किमी चालली तर 20 मिनिटात किती. सरळ सरळ तुम्हाला सांगतो. आता काय करणार तिरपा गुणाकार का 60 मिनिटात जर 42 जात असेल तर 20 मध्ये काय होईल कमी जाईल ना. म्हणून लक्षात घ्या 20 गुणाकाराला 42 छेदाला किती रे दादा 60, 0 0 कटले 6 1 6 6 7 आणि 7 दोन्ही 14. लक्षात घ्या हे 14 काय असणार आहे 14 किमी अंतर जाईल. ती किती किमी जाईल अंतर 14. समजलं सर्वांना, कळून राहिलं का. चला पुढे इथं कसा कसा तयार होतो चालू करायचं. लक्षात घ्या इथं प्रश्न कसा कसा तयार होतो पहा. तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. इथं जर अंतर विचारला, अंतर अंतर किती असा जर संबंध विचारला असता तर अंतर किती लिहिला असता तुम्ही. सरळ सरळ काय केलं असतं, अंतर जर विचारला असता, कारण ताशी 77 न चालली 6 तासात, मग 77 गुणाकाराला 6 जर केलं असतं 6 7 42 4 6 7 42 42 4 46 म्हणजे किती झाले असते 462 किलोमीटर अंतर काय केलं असतं गाडीनं पार केलं असतं. किती तासात 6 तासात. 5 तासात करायचे त्यांना. किती तासात 5 तासात. म्हणून 5 तासात कापण्यासाठी गाडीचा वेग कितीने वाढवावा लागेल. पहिला वेग किती होता रे, इथं जर किती अंतर जाईल असा प्रश्न आला असता तर डायरेक्ट गुणला असता आपण, कारण हे ताशी आहे. हे काय आहे 77 जे आहे ना हे किलोमीटर प्रति तास आहे. लक्षात घ्या म्हणून त्याला तासानं गुणलं होतं आपण. पण इथं सांगितलं काय सरळ सरळ 77 ला 6 तर 5.5 ला किती असा संबंध जर आला, मला सांगा 5.5 ला आता वेळ काय होणार आहे कमी लागला बरोबर. याचा अर्थ गाडीचा स्पीड काय करावं लागेल वाढवावा लागेल. गाडीचा स्पीड वाढवावा लागेल. म्हणून लक्षात घ्या 77 गुणाकाराला वरच्या सोबतच गुणाकार करून घ्यायचा छेदाला 5.5. आता मला सांगा दशांश किती स्थळानंतर आहे 1 स्थळानंतर. म्हणून वरी काय वाढवलं 0 वाढवलं. वरी काय वाढवलं 0. दशांश निघून गेला. 11 पाची 55 11 साती सॉरी 5 1 5 आणि 5 1 5 आणि 12 पंच 60 बरोबर आहे. 12 पंच 60 बारी साती मला सांगायचं आता 84 किलोमीटर प्रति तास कधीचा वेग आहे 5.5 तासात. जर त्याला कंप्लीट करायचं असेल तर त्याला गाडीचा वेग किती ठेवावं लागेल 84. काय ठेवावं लागेल सांगितलं काय की 6 तासात 77 किलोमीटर प्रति तासाने जर गेला तर 6 तासात तो काय करतो कापता येते. पण त्याला 5.5 तासात कंप्लीट कापायची आहे. म्हणून गाडी सध्या किती ठेवावं लागेल त्याला 84 किलोमीटर प्रति तास. पण गाडीचा वेग कितीने वाढवावा लागेल. म्हणजे पहिला वेग किती होता रे आणि सध्याचा वेग ठेवला तर
म्हणजे कितीने वाढवावं लागेल? 7ने वाढवावा लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असणार आहे. आता 180 मीटर लांबीची एक ट्रेन 144 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक काम किती वेळात ओलांडेल? लक्षात घ्या, बोलू नका रे, बोलू नका. आता 180 मीटर लांबीची काय आहे? ही ट्रेन आहे, बरोबर आहे, ही ट्रेन आहे. पण या ट्रेनची चाल किती आहे? 144 किलोमीटर प्रति तास. आता मला सांगा, त्या मार्गावर खांबा आहे, खांबा ओलांडणार आहे गाडी, म्हणून याला कशात करून टाकू आपण? मीटर आणि सेकंद. आता मीटर म्हणल्याच्या नंतर फक्त 144 लिहून घ्या, किती शून्य ठेवा? 3, आणि सोबत 3600, आणि 180 मीटर आहे, मीटर खाली ठेवा. 180 ला किती? म्हणजे येणारा उत्तर काय भेटणार? सेकंद. आणि इथं काय सांगितलं? खांब ओलांडण्यास किती वेळ, किती वेळात ओलांडल्या जाईल. बैल लक्ष द्यायला, अगोदरच बैल येत नाही काही. गुणाकाराला किती? 3600, छेदाला 144 म्हणजे 1,44,000. आता बघ, शून्य किती कटले? 1 2 3, 1 2 3. चला 12 12 त्रिक 12 12 144, 12 12 144. पा 3 1 3, 3 1 3, 3 चुक 12. चला 18 छेदाला किती? 4. 18 छेदाला किती? 4. 4 4 चुक 16, उरले किती? 2. भाग जात नाही म्हणून दशांश ठेवला, शून्य वाढवला, आणि 4 पंच 20. म्हणजे किती सेकंद लागणार आहे? 4.5 सेकंद. 4.5 सेकंद. समजलं सर्वांना? काय अडचण? चलायचं पुढे, चला. लक्षात घ्या, 201 धावपट्टू किती मीटर? 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो. किती? 24 सेकंदात. आता इथं मीटर लिहून घ्यायचा, त्याचबरोबर सेकंद लिहून घ्यायचा. 200 मीटर साठी किती सेकंद घेतो? 24. किती घेतो? 24. आता एका तासात, त्या वेगाने एका तासात किती अंतर पार कर? तासात. आता हे तासात आहे का? मग तासाला कशात करा रे? सेकंद मध्ये करा. प्रश्न पूर्ण. बुलढाणा पोलीस 24 ला, नाशिक शहर 24 ला, तोच प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्या. मग सेकंद मध्ये करायचं म्हणलं तर किती सेकंद? 36. तर 36 याला किती? याचा करा तिरपा गुणाकार. 200 गुणाकाराला 3600, छेदाला किती रे दादा? 24. येणारा उत्तर काय भेटणार? पण इथं किमी मध्ये विचारलेला आहे. कशात विचारलेला आहे? किमी. चला 12 2 24, 12 3 36, 2 2 कटले, बराबर किती हजार? 30,000. किती हजार? 30,000. किती न भागू? 1 2 3 भागितलं का? म्हणजेच काय असणार आहे? 30 किलोमीटर अंतर असणार आहे. कळालं सर्वांना? काही अडचण? चला लक्षात घ्या. आता 180 किलोमीटर याला सोडा हो, किलोमीटर आहे. इथं सरासरी हा संबंध आला, आणि सरासरी तुलना किती आहे? सरासरी तुलना किती आहे? चालकाने ताशी 45 किमी वेगाने जाताना, ताशी 30 किमी वेगाने येताना गाडी चालू, तर गाडीचा सरासरी जाताना आणि येताना असे किती प्रकार आहे? 2. गुणाकाराला 45 गुणाकाराला 30, छेदाला. आता दोन्ही वेगाची काय होणार? कारण एक जाणारे वेग विरुद्ध झाले नाही तर दिशा. लक्षात घ्या, म्हणजे किती? 75. आता लक्षात घ्या, पहा 15 15 पाची 15 पाची, आणि 15 त्रिक 45, 5 1 5 1 30. आता पहा 3 3 दोन्ही 6, 6 त्रिक पहा 6 त्रिक 18, 18 दोन्ही 36. 18 कसे आणले रे? सॉरी 37.5 कसे आणले? मला हेच कळत नाही तुमचं सरासरी. हा, काही करता का सरासरी? मग तिथंच तर कार्यक्रम लागला तुमचा. मग हीच तर चुकी नका करू. 45 अधिक 30, छेदाला 2, मेला. सावडाचा कार्यक्रम परवा दिवशी. इथं जातो आपला मार्क. लक्षात घ्या, इथं जायला नको. समजलं? काय अडचण? सरासरी संबंध आला तर 2 कंपल्सरी गुणाकारात घ्यावंच लागल, आणि छेदाला वेगाची बेरीज ठेवावंच लागल. एवढं सरासरीचं महत्व आहे. समजलं? चलायचं पुढं, चला. चला लक्षात द्या, सुवर्ण सिंग. चला माय, फक्त वाचू नको. ये ही मोटार, बी या मोटारीच्या पुढे 600 मीटर पुढे किती असू द्या ना? 600 मीटर.
आता मला सांगा या बी कडे किती मीटर? 600 मीटर पुढे आहे. किती? 600 मीटर. आता लक्षात घ्या पुढे आहे इथं सांगितलं दोन्ही मोटारीचा वेग अनुक्रमे 40 व 60 किमी प्रति तास इतका आहे. एका मागे एक धावत आहे. एक गाडी इकडे चालली, दोन्ही गाडी एका मागे एक चालल्या, म्हणजे ही गाडी पुढे एक गाडी माग. पुढची गाडी काय झालं? 40, मागची 60. पण दिशा कोणती आहे रे? शाबास, दिशा एकच आहे म्हणून वेगाची काय होणार? वजा बाकी. गाडी किती पळणार मग आता? 20 किलोमीटर प्रति तास. चला मीटर आणि सेकंद लक्षात घ्या. 20 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. 20,000 मीटरासोबत किती? 36. एवढंच पाठ झालं आपलं, बाकी काहीच येईना. आणि हो सर म्हणते पुन्हा 600 मीटरला किती? 600 मीटरला किती? मीटर खाली मीटर ठेवायचा म्हणजे येणारा उत्तर काय भेटल रे? वेळ. सेकंद भेटणार आहे. येणारा उत्तर सेकंद भेटणार आहे, मिनिट नाही. इथंच कन्फ्युज होतो, इथं मार्क जातो. म्हणून लक्षात घ्या 600 गुणाकाराला 36 से छेदाला किती रे दादा? 20,000. 1 2 3 4 1 2 3 4 बेक बे याच्या निम्मे 18 ना 18 सक 108. 108 सेकंद आहे मित्रा, मिनिट नाही सेकंद आहे. मिनिट मारला मार्क गेला. आता या सेकंदाला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचा. याच्यातले मिनिट जर बाहेर काढले 60 मिनिट 60 सेकंद म्हणजे किती मिनिटं? मग 60 सेकंद वजा केला म्हणजे राहिले किती सेकंद रे? 48 सेकंद. म्हणजे 1 मिनिट 48 सेकंद पर्याय आहे का पहा. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर क्लिअर होता. लक्षात घ्या एक म्हणजे 108 सेकंद आहे आणि हे 60 सेकंद तिथून वजा केले, पुन्हा 48 सेकंद उरले. म्हणजे 60 सेकंद वजा केले म्हणजे किती मिनिटं वजा केले? 1 मिनिट. समजलं? चलायचं पुढं. चला आता लक्षात घ्या जर रेल्वेचा वेग 43 किमी प्रति तास असेल जाण्याच्या दिशेनं, पहा रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किमी तास वेगाने जाणारा मनुष्य आहे आणि त्याच्यामध्ये 400 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल? आता ही रेल्वे आहे, रेल्वेची लांबी किती होती दादा? 400 मीटर होती. पण रेल्वेची लांबी 400 मीटर होती, पण चाल काय होती? 43 किलोमीटर प्रति तास. पण त्याच दिशेनं हा कोण चालला? माणूस चालला. त्या दिशेने माणसाची चाल किती होती? 3 किलोमीटर प्रति तास. जर दिशा एकच असेल तर दिशेची काय होणार? वेळेची काय? वेगेची काय होणार? वजा बाकी. म्हणून याच्यातला फरक किती आला? 40 किलोमीटर प्रति तास. आता मीटर करून टाकलं, मीटरासोबत कोण? सेकंद असणार आहे. आता 40 किलोमीटर प्रति तास, 40 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती? 1000 मीटर. 40,000 सोबत एवढंच पाठ झालं आपलं. तर नंतर काय सांगितलं? 400 मीटर लांबीची ट्रेन आहे. किती? 400. मीटर खाली मीटर टाकला, 400 ला किती? आता 400 गुणाकाराला किती रे? 36. येणारा उत्तर काय भेटणार आहे? सेकंद भेटणार आहे. पण छेदाला किती आले? 40 लाख. बापरे, 40,000. किती हजार? 1 2 3 4 1 2 3 4 5 4 4. हा चला यापैकी नाही वाले मेले का? 36 मिनिट म्हणत होते तुम्ही. वा, यापैकी नाही. हा लक्षात, यापैकी समजलं सर्वांना. चलायचं पुढं. चला चला लक्षात घ्या 45 किमी प्रति तास आहे. याच्यासोबत 60 मीटर धरायचे नाही सध्या, कारण धावणाऱ्या 600 मीटर लांबीच्या आगगाडीला 600 मीटर. आता मला सांगा ट्रेनची लांबी किती होती? अरे बोला रे. आणि इथं होतं खांबा आणि हा खांब पार करायचा होता या ट्रेनला. पण ट्रेनची चाल किती होती? 45 किलोमीटर प्रति तास. मला सांगा मीटर करायचा, मीटर सोबत कोण? सेकंद. लक्षात, मागं शिकवलं ना तिथं लक्षात घ्यायचं. पहिले किलोमीटरला मीटर मध्ये करून घ्यायचा, मग आता किलोमीटरला मीटर मध्ये करला तर किती गुणायचं? 1000 गुणायचं. मग 3 शून्य ठेवून दिले. 3 शून्य सोबत किती? 36 सेकंद. आता मला सांगा मीटर खाली मीटर ठेवायचा. 600 ला किती? 600 गुणाकाराला 36 छेदाला किती रे दादा? 45,000. हा
1 2 3 1 2 3 लक्षात घ्या. चला नमपाची 25 नमचूक 36 5 5 5 12 60 12 पंच 60 आणि 12 चूक किती रे दादा 48. समजलं सर्वांना. म्हणून 48 सेकंद तुमचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. आपल्याच इथून जर आपलं एवढं कमी पोरं शिकत असतील तर प्रत्येक अकॅडमीचा प्रत्येक पोऱ्या लक्ष देत नाही. प्रत्येक अकॅडमीला 2-3 पोरं काय असते थोडेसे टफ असते. त्याच्यावरच तुमचं काय होईल समजेल, नाही तर समजणार नाही, नाहीतर लटक सांग. ध्यानात घ्या. हा असं नाही प्रत्येक अकॅडमीला टॉपरच पोऱ्या म्हणजे 70-70 80-80 पोरं टॉपर बाहेर पडतील अशातला भाग नसतो. 60-70 पैकी 4-5 पोरं चेंड असते फक्त. बाकीचे तुमच्या सारखेच असते. चाल रे भोपळा टक्कम टुक्कम आहे बस. चला पुढं. चला लक्षात घ्या. एक शिपाई एका चोराला पकडण्यासाठी त्या मागे धावत आहे. चोर शिपायापेक्षा 150 मीटर पुढे आहे. शिपाई व चोर यांच्यात पळण्याचा वेग अनुक्रमे 30 आणि 29 किमी प्रति तास आहे. तर चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती वेळ लागेल? बस सारखंच आहे, ट्रेन सारखंच आहे, सेम. फक्त तिथं ट्रेन टाका, तिथं बस टाका, माणूस बीच आहे, त्याच दिशा तीच आहे ना. आता हा कोण शिपाई. आता लक्षात घ्या. आणि शिपायाचं पुढं कोण चोर. आता शिपाई या दिशेने आहे आणि पुढे बी चोर एका दिशेने आहे. आता सांगितलं काय शिपाई आणि याच्यात तुलनेत चोर किती पुढे आहे 150 मीटर. लक्षात घ्या किती मीटर आहे 150 मीटर. सोपं करून देतो 150 मीटर आहे. आता मला सांगा शिपायाचा ताशी वेग किती आहे? किती 30 आणि चोराचा 29. म्हणजे किती 1 किलोमीटरचा फरक पडला. किती 1 किलोमीटरचा. आता 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर 1000. किती हजार 1000 मीटर. आता मला सांगा किती मीटर न पुढे आहे 150. आता लक्षात घ्या. आता 150 आता एका काय सांगितलं 1000 मीटर. 1000 मीटरासोबत तुम्ही काय ठेवू शकता 3600. 150 मीटराला किती माग शिकवलं का आताच आपण शिकवलंच ना. म्हणजे सेम तेच आहे. फक्त इथं थोडस कन्फ्युज व्हायला लागले. अरे आता पहा 1000 सोबत किती रे दादा 3600. मागचं उदाहरण हा उदाहरण काय बदल आहे? याच्या पाठीमागचं उदाहरण त्याच्यात काय बदल आहे? काहीच नाही. फक्त शब्द बदलले आणि तिथंच कन्फ्युज होता. हा बाबू लक्षात घे. 150ला किती 150 गुणाकाराला 3600 छेदाला किती दादा 1000. 1 2 3 1 2 3. चला सांगतो ना. येणारा उत्तर कशात येणार आहे सेकंदात येणारा उत्तर कशात येणार आहे सेकंदात येणार आहे. पण पर्याय 4 कशात आहे मिनिटात. म्हणून 15 गुणाकाराला 36 छेदाला 60 न भागून टाका ना. का? कारण मिनिटाला का सेकंदाला कशात करायचा मिनिटात करायचा. पहा 15 1 15 चूक 4 1 आणि 4 न मग किती मिनिट रे दादा 9 मिनिटं लागणार आहे. किती मिनिटं लागणार आहे कळालं का आशाबाई? हा चला कळतच चालणार आहे. काय बादर फक्त फळ्याकडे पाहून राहिले. पोलीस एक चोराला पाठलाग केला. पोलीस तुम्ही नंतर पोलीस झाल्यावर चोराला पकडणार आरोपीला पकडणार आणि इथं झाला चोर. आता लक्षात घे भाऊ. आता पोलीस चोराला पाठलाग करत आहे. भाऊ इकडे पळत आहे, भाऊ इकडे पळत आहे. दिशा कोणती झाली दिशा कोणती झाली दिशा कोणती झाली एकच झाली. मग चोरापेक्षा हा भाऊ किती पुढे आहे कोण पोलीस का? पहा पोलीसच्या माग चोर. किती हुशार आहे लेकर. पोलीसच्या माग चोर. अबे चोर पुढे पोलीस नाही. पहा कोण पुढे तर पोलीस. काही फक्त लहरीत लहर सांगून राहिले. पोलीस पुढे आणि चोर मागे. म्हणजे लाकूड घेऊन चोर पळून राहिला का? पोलीस आले काही कामी नाही. नंतर काय पोलीस व चोराच्या वेगाचे गुणोत्तर किती 5 असं 4 5 असं 4. मला सांगा ही च्यापेक्षा जास्त आहे किंवा च्यापेक्षा कमी. कारण पुढे आहे ना चोर पोलिसाच्या. म्हणून याच्यातला वेगातला काय काढला फरक. माये लक्ष दे माई नाही तसंच जाशील तू. 5 आणि 4 चा फरक किती 1. म्हणजे जनरल किंमत किती आली
100. आता विचारलं कोणाचा वेग, चोर, मग चोराचा प्रमाण किती? 4. 4 गुणाकाराला 100 बराबर किती? 400 मीटर अंतर कोण पार करल? चोर. आणि पोलीस किती मीटर अंतर पार करल? हा, म्हणजे 100 गुणाकाराला 5 बराबर किती रे? 500. म्हणजे चोरला होपकडीत मारूनही 100 मीटर पुढं पळल ते. हा, कोणासारखं? शिंगम सारखं राहतं ना, त्याच्या लवरला छेडतं ते एक गुंडा, मग तो पुलावर येतो, असा खंबा उपटतो, तो लाईट असा लाईट उपसतो, मग असा असा पळतो, त्याच्या पुढे जाऊन अशी झापड तोंडात मारतो, असं राहतं ना. हा, ते पिक्चर आहे. इथं आपला पिक्चरच खतम व्हायला लागला बघा. समजून राहिला? चालायचं का पुढं? कशाला? हा, आता पहा, लक्षात घ्या, जो चोर आहे हा वेगचा प्रमाण आहे, जो चोर आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला ताशी वेग विचारला, आता एका म्हणजे समजा आपण एका मिनिटात समजा 400 मीटर असेल, हा धावा असेल, सांगितलं काय? आता सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला, याचा ताशी एक तर 5 किलोमीटर वेग असू शकतो, किंवा जनरली पण 4 किलोमीटर ताशी वेग असू शकतो. लक्षात घ्या, 50 किलोमीटर राहणार नाही, पोलिसाला पाय राहणार नाही, आणि चोर आलाय पाय राहणार नाही. हा, गाडीवर पळू शकते, ते गाडीवर पळू शकते. लक्षात घ्या. चलायचं पुढं. चला चला, लक्षात घ्या, बोलू नका, बोलू नका, नाहीतर कसं आहे माझं फिरल. जर डॉक्टरांनी 8 गोळ्या दर 30 मिनिटाला 1 गोळी याप्रमाणे घेण्यास सांगितल्या, तर 8 गोळ्या संपवण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? बाई, तू दवाखान्यात गेली, लक्षात घे. 8 गोळ्या दिल्या. किती गोळ्या? 8 गोळ्या. आणि 8 गोळी दिली, आणि आता मला सांगा, जर 30 मिनिटाच्या गॅपनं गोळी घ्यायची सांगितली, आता मला सांगा, त्यानं इंजेक्शन दिल्या म्हणणार ही गोळी घेऊन टाक, घेतली का? नंतर 1 गोळी ऑलरेडी घेऊन टाकली ना. हा, सुरुवातीलाच 1 गोळी घेतली, म्हणजे 1 गोळी काढून घेतली, म्हणजे किती रे? 7च गोळ्या राहिल्या. किती गोळ्या राहिल्या? 7. आता 7 गोळ्या राहिल्या, तर 7, तर प्रत्येक अर्ध्या तासात गोळी घ्यायची, म्हणून 7 गुणाकाराला किती? 30. 7 म्हणजे 210 मिनिट लागेल. त्याला एकूण वेळ लागेल 210 मिनिट लागेल बंद्या गोळ्या खायले. पहाटे 4 वाजता, म्हणजे सकाळी 4 वाजता. सकाळी 4 वाजता चोरी करून कोण? चोर. आता चोर सकाळी चोरी केली, चोरनं. कोण? चोरनं. हा, पोलीस चोरी करणार आहे का? गद्या हो. पण चोरानं 4 वाजता चोरी करून ताशी चोर पळा लागला 25 किलोमीटर ताशी वेगाने पळून गेला. ही खबर मिळतात पहाटे 5 वाजता. 5 वाजता आता कोण? पोलीस. हा, नाही तर मागच्या सारखं. हा, चोर पुढं, पोलीस पुढं, चोर माग लाकूड घेऊन. हा, बघा, चोर 4 वाजता, नंतर पोलिसाला खबर लागली 5 वाजता, मग पोलीस स्पीड न पळाला. किती ना? 30. भाऊ, चोराचा आणि पोलीसची दिशा काय पळण्याची? एक सारखी कुठे? एका दिशेने आहे, म्हणजे वेगातील काय झाला फरक? किती तास आला? 5. आता पहिला पोलीस चोर पळून राहिला, त्याचा वेग तर घेणारच, म्हणजे किती रे? 25 गुणाकाराला. आता किती तासाने पुढे? 1 तासाने, म्हणजे 1 तास फरक घेतला. छेदाला 5 किती तासाने पकडन पोलीस? 5 तास सकत पोलीस ते चोरा मागे पळतो, आणि चोर धरला. 5 तासांनी, पण खबर लागली होती किती वाजता? 5 वाजता. म्हणून 5 अधिक 5 बराबर किती रे? 10 वाजता. किती वाजता? 10 वाजता सकाळी पोलीस काय करल? त्या चोराला पकडल. आता हा प्रश्न, हा, एक्सन वुक्सन वाय काहीच नाही, सोप्या पद्धतीत अतिशय शॉर्ट ट्रिकने शिकवतो. जर याच्यात ताशी वेग विचारला असता ट्रेनचा, कशाचा? ताशी वेग, हा बी जर विचारला असता ते पण काढू आपण. आणि इथं ट्रेनची लांबी विचारलेली आहे, ते पण काढू आपण. पहिले ट्रेनची लांबी काढून घेऊ, कारण ट्रेनच्या लांबीवरच गाडीची चाल करणार आहे. कारण ती गाडी काय करू राहिली? 15 सेकंदात त्या खांबाला किंवा व्यक्तीला पार करणार आहे. लक्षात घ्या, 100 मीटर पार करण्यासाठी किती सेकंद घेतले तिनं? प्लॅटफॉर्मच संबंधित घ्यायचा आहे. पहा, हा झाला तुमचा मीटर आणि हा झाला तुमचा सेकंद. लक्षात घ्या, सेकंद. आता सांगितलं काय? 100 मीटर साठी किती सेकंद रे? 25. तर 15 सेकंदाला असा नाही करायचा. आता सांगतो खरं, याच्यातला फरक काढून घ्यायचा. किती? 10. आणि याला गुणाकारात ठेवून घ्यायचा. बस,
संपला विषय. पण 25 का ठेवायचे? कारण या 100 मीटरला पार करण्यासाठी जास्त वेळ लागतो, म्हणून त्याच्याशी संबंधित जास्त वेळ घ्यायचा आणि सेकंदाखाली सेकंद घ्यायचा आणि याचाच फरक काढून घ्यायचा. फरक काढला 10 आणि जो माणसासोबतचा संबंध आहे कशाचा? जो मीटरचा, तर माणसासोबत ठेवून घ्यायचा आणि याचाच गुणाकार करून घ्यायचा आणि याच्यातला फरक कशाला टाकायचा? छेदाला टाकायचा. म्हणून 100 गुणाकाराला 15, छेदाला किती? 10. बराबर किती रे? 15 एक 15 म्हणजे 150 मीटर लांबीची का असणार आहे? ट्रेन असणार आहे. किती? 150 मीटर लांबीची ट्रेन असणार आहे. पण सांगितलं काय? 150 मीटर लांबीची ट्रेन आहे. जर ताशी वेग विचारलं काय? पहा, डायरेक्ट तुमचं उत्तर आलं असतं. हा, पण ताशी वेग काय? पहा, मीटर आणि सेकंद लक्षात घ्या. 150 साठी किती सेकंद घ्या लागली? ती 15. तर 36 सोबत किती? तिरपा गुणाकार. 150 गुणाकाराला 36 से, छेदाला 15. 15 15 कटले, शून्य इथं टाकले. 36,000. 36,000 मीटरला किलोमीटर मध्ये केलं, हजारानं भागितलं 36, म्हणून 36 किलोमीटर प्रति तास असणार आहे. समजलं सर्वांना? चलायचं पुढं. चला, बाकीचे ध्यान नाही. हा, चला लक्षात घ्या. ज्याला नाही आलं त्याने लक्षात घ्या. 2 स्कूटर एका मागे एक, हा चाललंय एका मागे एक. आता एका मागे एक म्हणजे एका दिशेने झाले. अंतर किती आहे रे? 10 किमी अंतर आहे. किती किमी? 10 किमी आहे. पहा, सरळ सांगितलं का? 10 किमी अंतर आहे. किती किमी? 10 मीटर नाही सांगितलं मी, 10 किमी अंतर आहे. मग स्कूटर पहा, एक स्कूटर 50 नाही, दुसरी 70 नाही, दुसरी 70 नाही, म्हणजे फरक किती झाला? 30 किलोमीटर प्रति तास. आता मला सांगा, इथं काय सांगितलं रे? मागे टाकेल म्हणजेच काय? इथं वेळ सांगितले. मला सांगा, अंतराला किलोमीटर प्रति तासनं जर भागितलं तर काय भेटतं रे? गद्याओ, वेळ भेटतो, वेग नाही. काय भेटतो? वेळ म्हणले का? माहिती? बरं, सॉरी हा. छेदाला 20. पहा, हे इथं किलोमीटरला किलोमीटर प्रति तासनं भागितलं, 0 0 1/2 म्हणजे किती तास? अर्धा तास. आणि यालाच किती तर 60 न जर गुणलं तर मिनिटात चालल्या जातं. चला, बेत्रिक किती मिनिटं? 30 मिनिटं. किती मिनिटं? 30. चलायचं पुढं. चला, बडे साधन भेट. चला लक्ष द्या. पहा, प्रश्न तुम्हाला सांगतो. गाडी स्वतःच अंतर प्लस बोगदा असेल, त्याचबरोबर प्लॅटफॉर्म असेल, त्याचबरोबर पूल असेल. स्वतःचा अंतर, याचा अंतर पार केल्याच्या नंतर इथं काय ठरतो? वेळ ठरते की नाही ठरते? आता लक्षात घ्या, 54 किलोमीटर प्रति तास. लगेच इथं मीटर टाकला आपण, मीटर, आणि इथं टाकलं सेकंद. 54 किलोमीटरला मीटर मध्ये करून घ्या, म्हणजे हजारानं गुणून घ्या, म्हणजे किती हजार झाले? 54,000 सोबत किती सेकंद? 36 सेकंद. पहा, धावणारी एका गाडी उभ्या व्यक्तीला किती सेकंदात? 12 सेकंदात. येणारं उत्तर काय भेटणार? बरोबर आहे. आता लक्षात घ्या, 54,000 गुणाकाराला 12, छेदाला किती रे? 36. 1 0 0 कटलं, 0 0 कटलं. 18 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, या 2 2 बेसक 12 आणि साइन त्रिक किती? 180 मीटर. 180 मीटर ही कोणाची लांबी झाली? रेल्वेची लांबी झाली. आता मला सांगा, रेल्वेची लांबी झाली, नंतर प्लॅटफॉर्म ओलांडायचा किंवा पूल ओलांडायचा, तर 270 मीटर लांबीचा पूल आहे. किती? 270. ज्यावेळेस रेल्वे स्वतःचा अंतर प्लस पुलाचा अंतर पार करेल तिथं वेळ ठरेल. म्हणजे एकूण अंतर किती पार केलं? 180 अधिक 270 बराबर 180 अधिक 270 बराबर 450. आता एकूण 450 मीटर अंतर पार करेल ती गाडी. पण गाडीची चाल माहिती होती किती होती? म्हणून मीटर सेकंद याला करा मीटर मध्ये. 54,000 सोबत 36, तर 450 मीटर सोबत सेकंद आलाय का इथं सेकंद. म्हणून लक्षात घ्या, असा प्रश्न शिकवेल एक मी सुरुवातीलाच. हा, रिव्हिजन मारा दळभद्री हो. 450 गुणाकाराला 36 से छेदाला 54,000. 1 2 3 1 2 3
18 त्रिक 54, 18 दोन्ही बे एक बे एक उरला बे पंच आणि 15 दोन्ही किती 30 आहे का 30 सेकंद लक्षात घ्या 30 सेकंदात ते काय करल बाई पार करल लक्षात घ्या समजलं 90 घरी जा 30 उत्तर आहे चलायचं पुढं हा चला लक्षात द्या सोपं सांगतो एक रेल्वे प्रति तास इथं प्रति तास वेग काय रे 45 किमी आणि 130 मीटर लांबीच्या रेल्वे गाडी 30 सेकंदामध्ये एक पूल पार करते तर त्या पुलाची लांबी किती आता लक्षात घ्या अरे बाई लक्षात घ्यावं ना छकुली आता येईन मग काय येणार ढेकळ तुले पा ही गाडी आहे आणि गाडीची लांबी किती होती 130 मीटर लांबीची रेल्वे गाडी नंतर या गाडीनं पूल पार केलं काय पार केलं पूल पण पूल पार केला की तर रेल्वे बाहेर निघली त्यावेळेस किती सेकंद लागले पण मला सांगा हे पूलची लांबी आहे माहिती आहे का नाही पण इथं वेळ माहिती आहे किती 30 सेकंद गाडी स्वतःचा अंतर प्लस कोणाचं पार करणार आहे हा पुलाचं बाई कोण असून राहिले दात मला बी आहे मी बी असू शकतो हा माझा हे इकडे खवाडा आखा फेन जातो इथं बघा आता चाल बघा पण तिच्या डिस्टर्ब न करू एक पूल पार करण्यास पुलाची लांबी किती असा संबंध विचारला गाडी स्वतः प्लस पुलाचं प्लस वेळ ठरत असते पण गाडीची चाल माहिती होती गाडीची चाल काय होती माय हा एवढंच माहिती आपल्याला बाकी काही 45 किती आहे 45 हे मीटर आणि हे सेकंद सरांना सांगा जेवून घ्या 45,000 सोबत 36 जेवून घ्या म्हणा 36 तर आता लक्षात घ्या हे जर 30 सेकंद आपण घेतले हे जर 30 सेकंद घेतले हे 30 सेकंद कोणाशी संबंधित आहे रेल्वे आणि आहे ना शिकवलं ना मी शिकवलं उद्या पेपर आहे बघा 30 सेकंद ला येस 45,000 सोबत 30 छेदाला किती रे 1 2 1 2 चला 12 9 नमचुका हा नमा 5 45 4 1 4 1 उरले 1 4 दोन्ही हा 2 4 5 125 गुणला 3 किती 300 आता 375 याच्यात रेल्वे पण आहे आणि याच्यात पूल पण आहे रेल्वेची लांबी किती होती मग काढा ना फक्त शेवटी पुलाची लांबी विचारली ना वजा 130 5 5 4 आणि 2 245 पर्याय आहे का पहा आणि उत्तर ठोका चला लक्षात घ्या 180 मीटर आणि 170 मीटर लांबीच्या दोन रेल्वे गाड्या एकमेकीच्या समोरून धावत आहे एकमेकींच्या आला का इथं एकमेकींच्या याचा अर्थ होतो च्या संबंध आला एकाच असा संबंध आला तर दिशा एक होते आणि च्या आलं म्हणजे विरुद्ध दिशा होते म्हणजे गाडी एक अशी चालली आणि एक विरुद्ध चालली पहा गाडी एक 180 ची होती ना एक 170 ची होती मीटर लांबीची बरं का पण चाल होती 80 आणि 46 80 आणि 46 मला सांगा जर वेग विरुद्ध असेल तुम्हाला सांगतो गाडीची लांबी गाडी एका दिशेने असेल या विरुद्ध दिशेने असेल गाडीच्या लांबीची नेहमी सांगतो काय करायचे सांगितले बेरीज किती झाली 350 आणि बेरीज किती झाली 126 आता 126 किलोमीटर प्रति तास मग चला मीटर आणि सेकंद कवा होत रे बाप्पा हा 126 3 0 आणि याच्या सोबत किती 36 आता हे मीटर आहे मीटर खाली मीटर ठेवा 350 ला किती 350 गुणाकाराला 36 छेदाला किती रे दादा 1,26,000 बाप रे बाप 1 2 3 1 2 3 चला 6 साइन दोन्ही 12 6 1 6 6 6 36 3 दोन्ही 6 3 7 21 7 1 7 7 5 आणि 5 दोन्ही किती 10 किती सेकंद लागणार आहे 10 सेकंद लागणार आहे ज्ञानेश्वरी अक्का इकडे लक्षात घ्या मी शिकवत असताना हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाही आहे हा प्रश्न मी सांगत आहे कारण मागचा तुम्हाला नाही आला आहे आणि हा बी नाही येणार आहे
पहा ए आणि बी यांची लांबी एकत्रितपणे पहा ताई लक्षात घ्या शॉर्टकट सांगत आहे पहा ए आणि बी याचा अंतर किती आहे ए आणि बी चा एकत्रित अंतर 660 लक्षात घ्या 660 शॉर्टकट सांगत आहे थोडे सर बघा याच्यामध्ये सांगितलं ए आणि बी यांच्या वेगाचे गुणोत्तर 5 यास 8 समजलं आहे बघा 5 यास 8 5 यास 8 ए आणि बी एक इलेक्ट्रिक पोलाला पार करण्यासाठी लागलेल्या वेळेचे गुणोत्तर 4 यास 3 आहे मला सांगता सांगता दम येत आहे हा एवढाले गणित आहे बघा आता सरळ सोपं सांगतो दादा काय करायचं याचा उभा गुणाकार करायचा आहे माग मी तसं सांगितलं मी सुरुवातीला आपण प्रमाणाचं गणित घेतलं होतं माग प्रमाण तयार करा उभा गुणाकार करा आहे का सुरुवातीला हा एकदा व्हिडिओ बघायचा आहे बघा 4 पंच 20 आणि 8 त्रिक 24 याचा तुम्ही प्रमाण करायचा आहे कारण शेवट विचारलं 2 ट्रेन लांबीतील फरक किती आहे विचारायचा आहे म्हणून प्रमाण तयार केलं हा 4 पंच 20 4 सक 24 आता लांबीतील फरक विचारलेला आहे तर या प्रमाणाचा फरक काढायचा आहे आता तुम्हाला सांगितलं मी लक्षात आता पहा फरक काढायचं सांगितलेलं सरळ सरळ सांगतो जनरल किंमत तयार करायची ही एकत्रित आहे आणि फरक काढायचा मग एकत्रित म्हणलं तर दोन्हीची बेरीज आली 6 आणि 5 किती 11 11 सकी 66 जनरल किंमत किती आली 60 आता फरक सांगितलं 5 आणि 6 मधला फरक किती एक गुणाकाराला 60 बराबर 60 किलोमीटर त्याचा असणार आहे फरक समजलं 60 मीटर फरक असणार आहे चला लक्षात घ्या समजून घ्यायचा 200 मीटर धाव शाळा स्पर्धेत प्रांजलीने दीपालीला आता ही कोण प्रांजल आणि इथं दीपाली आता लक्षात घ्या दीपाली तेच येतात फक्त विलांटी उकार बदला पहा प्रांजल आणि दीपाली 200 मीटरची शर्यत आहे इकडे लक्षात घ्या बस झालं हा मग हातात दुखून राहिले हा 200 मीटर धावशाळा स्पर्धेत प्रांजलीने दीपालीला 35 मीटर अंतराने काय केलं 35 मीटर अंतराने व 7 सेकंद वेळाने हरवले तर प्रांजलीने घेतलेला वेळ किती आता लक्षात घ्या प्रांजल पळून राहिली 1 सेकंदात किती मीटर बघा 35 छेदाला 7 7 5 35 म्हणजे 1 सेकंदात ती 5 मीटर पळून राहिली किती 5 म्हणजेच एकूण आता एकूण 200 मीटर स्पर्धा पार करायची तिला तर 5 5 8 5 20 किती सेकंद लागेल टोटल पण प्रांजलीने दीपालीला किती सेकंदाने हरवले 7 7 हरवले तर प्रांजलीने घेतलेला वेळ किती कारण दीपाली हरेल आहे आणि जिंकेल कोण किती वेळाने जिंकेल 7 सेकंदाने जिंकेलाय म्हणजे टोटल स्पर्धा किती सेकंदाची होती 40 सेकंदाची होती दीपालीला किती सेकंदांना मागे टाकला 7 फक्त प्रांजली किती सेकंदाने जिंकली तर 7 सेकंदाने जिंकली पण प्रांजलीने एकूण वेळ किती घेतला तर 40 वजा 7 बराबर 33 सेकंद या प्रांजलीनं वेळ घेतला पहिलाच पर्याय 40 होता सावडायचा कार्यक्रम परवा दिवशी अरे बापरे भंडारा मामा भंडारा गोंदिया गडचिरोली साक्षी तिथंच फॉर्म टाकतो 2-3 हुकून चुकून 1-2 टोले बसतील ती बस घ्याच सोडवा ना चला आता 1 मिनिट सर चालू नाही केलं ना चालू आहे बघा लक्ष द्या बरं चालू केलं जाऊ द्या चालू आहे ना हा चला कितीही मोठा प्रश्न असू द्या तुम्हाला सांगतो पुस्तकीय भाषा शिकायची आवश्यकता नाही खूप लॉंग पद्धतीने जवळपास 12-13 याच्या स्टेप आहे आणि 12-13 टाकायच्या तर होमगार्ड का नाही पण पेपर हिसकून घेऊन जाईल आपला बघा एक माणूस पी बिंदू पासून क्यू पर्यंत 90 किमी तास या वेगाने क्यू यापासून आर पर्यंत 60 किमी तास वेगाने प्रवास पी ते आर दरम्यानचे एकूण अंतर पी ते दरम्यान एकूण अंतर आहे 200 मीटर आहे जर त्याचा सरासरी वेग 75 किमी तास असेल तर पी आणि क्यू दरम्यानचे अंतर
पहा दम लागला वास्तू वास्तू, पण सोडवायला दम नाही लागणार, तुम्हाला सांगतो शॉर्टकट सांगतो. पहा इथं पी आणि क्यू लिहून टाकायचा, म्हणजे पी क्यू चा चाल किती आहे 90. नंतर क्यू आणि आर चा चाल किती आहे 60. किती आहे 60. आता सांगितलं काय पी आणि आर म्हणजे पी आणि आर हे अंतर किती आहे 200 मीटर अंतर आहे. 1 किलोमीटर नाही हा, हे अंतर आहे आणि 1 किलोमीटर प्रति तास आहे. समजलं का. आता सरळ सांगतो, सोप्या भाषेत सांगतो माय, याचा डायरेक्ट प्रमाण तयार करून घ्यायचा. आता तुम्ही म्हणसाल या 75चं काय, हे 75 फक्त तुम्हाला गोत्यात आणण्यासाठी दिलं होतं का, ही ऑलरेडी सरासरी आहे ना. कोणाचा, यांचा वेग सरासरी आहे, जाण्या येण्याचा वेग नाही, तो फक्त सरासरी आहे. किती 90 60 किती झाले 150 छेदाला 2, म्हणजे याचं सरासरीशी घेणंच देणं नव्हतं, फक्त आत घातलं बघ कन्फ्युज करायसाठी. पहा सोडवा. आता लक्षात घ्या, प्रमाण केलं 0 0 कटलं, 3 त्रिक 3 दोन्ही. हा आता टोटल वेळ किती लागला, टोटल वेळ 5 तास. आता सांगितलं काय पी, हा तर पी क्यू हा, याच्यात पीच, याच्यात आता याच्यात पी क्यू आलं, मग याच्यात कोण आलं, पी क्यू काटलं तर कोण अंतरात येतो, दरम्यानचा अंतर येतो, म्हणजे याच्याशी हा संबंधित घ्यायचा. म्हणून 3 गुणाकाराला किती 200 छेदाला 5, 5 1 5 5 चुक 20 आणि 4 त्रिक किरीत बाबा 120, म्हणून अंतर असणार आहे 120 किलोमीटर. सॉरी हा 120 किलोमीटरचं अंतर असणार आहे की नाही. जमकर ट्रिक. हा लक्षात घ्या बाबा, एक सरळ रोडवर चोर पोलीस यांच्यातील अंतर 100 मीटर आहे. चोर पोलीस, हा इकडं चोर आणि इकडं पोलीस. आता याच्यातील अंतर किती आहे सांगितलं मी 100 मीटर. लक्षात घ्या रे भाऊ. आता पहा, चोराचा वेग 8 किलोमीटर आहे व पोलिसाचा वेग 10 किलोमीटर आहे. तर पोलीस चोरांना, आता पहा चोर पुढं आणि पोलीस माग, आता उलट कर सांग, इकडं बाण दाखव सांग, पोलीस पुढं चोर माग, तर शेवटपर्यंत पोलीस चोराच्या हाती लागणार नाही का, चोर पोलीस जोरात पळून राहिला ना बे. हा आता लक्षात घ्या, याच्यात तुलना किती किलोमीटरची झाली 2 किलोमीटर प्रति तास सांगितलं, मीटर सेकंद. लक्षात घ्या रे भाऊ, उद्या पेपर आहे. पहा 2000 सोबत 3600 आणि मीटर 100 साठी किती आई पुढे आहे, ये लागो या दोघं 3600 गुणाकाराला 100 अकाउंट रे मायच्या आधीच तर भूक लागली. हा छेदाला किती 2000, 1 2 3 1 2 3 आला लक्षात. आता पहा बेक बेबी 5 10. आता लक्षात घ्या 5 5 क 30 0 हा चाले 3 5 त्रिक 15 3 18 किती सेकंद 180 सेकंद. याला 60 न भागा मिनिटात करून घेऊ. 6 त्रिक 18 किती मिनिट मा 3 मिनिट. 3 मिनिटात पोलिसाला धरेल. हा थोडस राहिला. चला पुढे चला लक्षात घ्या 40 किमी मोटारीने 9 तास. 40 ला किती 9 तास तर 45 किमी म्हटला तर किती तास असा प्रश्न आला. तिरपा गुणाकार 45 सॉरी वरच्याचा गुणाकार का, कारण की 45 ला जर वाढायचं म्हणलं तर कमी वेळ लागेल ना. हा 9 तास. आता पहा लक्षात घ्या. चला 9 1 9 9 5 5 1 5 8 पहिला वेग किती तासात कंप्लीट करत होता तो 9 आणि आता किती नाही 8 म्हणजे किती तासानं 1 तासानं. म्हणजे किती वेळ कमी लागेल तर 1 तास कमी लागेल. 1 तास कमी लागेल. 1 तास कमी. चला लक्षात घ्या 1 तास 20 मिनिटांमध्ये नागपूर ते सेवाग्राम हे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर सेवाग्राम लक्षात घ्या. हा बापूजींची कुटिया हा सेवाग्राम. आता पहा इथं सांगितलं काय 1 ताशी गाडीचं कसं आहे ती गाडी 80 किलोमीटर अंतर ओलांडते 1 तास 20 मिनिटात. म्हणजे 1 तास 20 मिनिट म्हणलं तर 80 मिनिटात किती जाते रे मिनिट. हे मिनिट आणि हे मीटर. 80 मिनिटात
80 मिनिटात 80 किलोमीटर. किलोमीटर, हा किलोमीटर आहे. किलोमीटर 80 मिनिटात 80 किलोमीटर, तर 900 किलोमीटरला किती? म्हणजे आता येणारा उत्तर कशात येणार आहे? मिनिटात येणार आहे. कशात येणार आहे? मिनिटात येणार आहे. म्हणजे 900 गुणाकाराला 80 छेदाला 80 80 80 म्हणजे 900 मिनिट येणार आहे. उत्तर किती येणार आहे? 900 मिनिट. मग याला आपल्याला कशात करायचा? तासात. तासात करायचं म्हणजे किती भागणार? 60. चला 3 दोन्ही 7. चला जाऊ द्या 15 15 सखी आणि 15 पंच 15 चुका 60. 12 तास उत्तर पाहिजे त्याचा. थांबा अरे देव्या हो. 900 छेदाला किती? 60. तासात रूपांतरित करायचं. हा 15 15 चुक हा 15 सखी 90. 4 1 4 4 1 4 1 उरला 2 उरला 4 पंच 20. 15 तास लागणार आहे. किती तास लागणार आहे? 15 तास. भूक लागली रे भाऊ. एक आघाडी नेहमीच्या तिच्या ताशी 60 किमी ऐवजी ताशी 75 किमी वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 48 मिनिटे लवकर पोहोचते उशिरा पोहोचे. असा दांडाच येऊ द्या. उद्या पेपर यायचा, मी मारणार येईल. चला आता असा प्रश्न आला, डायरेक्ट शॉर्टकट शिकवतो तुम्हाला कसं सोडवायचा. पहा हा बोलो बजरंग बली की पहा तुमचे आहेत. 60 गुणाकाराला 75 गुणाकाराला किती मिनिटं उशिरा आहे? 48 उशिरा. कम असो लवकर असो, कम असो लवकर असो, तिथं घ्यायचं. आता घेतला माय, याच्यातला फरक किती आला? गुणाकाराला ह्यो मिनिट आहे म्हणून छेदाला 60 60 15 1 15 5 8 पंच हा चाले 4 5 20 4 24. काल शिकवलं होतं ना असंच. हा इथं शिकवलं होतं ना. त्याला मारणार तुम्ही. चला आता लक्षात घ्या भाऊ. एक मोटार 40 किमी प्रति तास वेगाने चालली. हा 6 तासात कापते. तेच अंतर इथं 5 तासात कापायचे. तर गाडीचा वेग वाढवायचा. सुरुवातीचा वेग किती होता? 40. 40 साठी किती? 6. तर 5 साठी किती? वरच्याचा गुणाकार 5 1 5 5 8. चला 8 सकम 48. पहिला वेग किती होता? आणि मग आताचा वेग 8. कितीने वाढवावं लागेल? 8 ने वाढवावं लागेल. चला लक्षात घ्या. मुंबईहून पुण्याला जाणारी पहिली गाडी ताशी 70 किमी वेगाने सकाळी 7 ला सुटली. ही 7 ला आणि मुंबईहून कुठं? पुणे. लक्षात घ्या रे. आणि 70 चाले 7 वाजता सुटली. त्याच दिवशी त्याच मार्गाने किती? 80 न चालली. 80 न चालली किती? 8. बरोबर आहे. तासातील फरक किती? 1. वेग एका दिशेने गाड्या वेगेतील फरक किती? 10. मला सांगा पहिल्या वेगासोबत टाकला आपण. पहिल्या वेगासोबत टाकलं. वेगातील फरक गुणाकाराला पहिला वेग छेदाला वेगातील फरक. वेळातील फरक गुणाकाराला पहिला वेग छेदाला वेगातील फरक. 10 10 कट 0 0 कटले बराबर किती? 7. किती तासांना भेटतील? आणि शेवटचा वेळ किती आहे? 8. 8 आणि 7 15 वाजता गाडी काय भेटतील? सोबतीला. लक्षात घ्या. मंगेश 240 8 तासात गेला. येताना त्याला अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती किमी प्रति तास? इथं वाढवावा आहे. इथं काय करावं लागेल? वाढवावा आहे. म्हणजे 240 साठी प्रति तास वेग ठेवायचा म्हणजे 8. तर 5 ला किती? आता पहा सरळ सरळ. आता काय करायचं? 8 न भागून घेऊ का? चला मग तर प्रति तास वेग भेटून जातो. 8 न भागून घ्या. 8 8 1 8 8 3 24 30 आला. नंतर सरळ सरळ कितीनं भागायचा? 240 न 5 न भागितलं. 5 1 5 5 चुक 20 5 8 40. पहिला वेग किती भेटला? आणि दुसरा वेग दोन्हीतला फरक 18. म्हणजे 18 किलोमीटर वेग काय करावं लागल? आता तुम्हाला सांगतो असं काय केलं. जर अंतराला तासाना भागितलं तर आपल्याला काय भेटतो रे? किलोमीटर प्रति तास. समजलं ना. म्हणून याला वापसीचा म्हणजे एक वेग धरला 30 आणि दुसरा धरला
48 आणि दोनातला फरक 18. कळालं ना सर्वाला? चला पुढे. सोपं सांगतो. असा प्रश्न तुम्हाला आला तर सोडवायचं कसं? 2 ट्रेन आजूबाजूच्या पटरीवर एक दुसऱ्याच्या विरुद्ध 18 सेकंद लागतात. पहा, एक गाडी इकडे चालली, एक गाडी इकडे चालली आणि त्याला किती सेकंद लागायला लागले? 18 सेकंद एकूण एकाला प्रायर करण्यासाठी. पहा, एका ट्रेनची लांबी 250 मीटर आहे, दुसरीची लांबी माहिती नाही म्हणून काय केलं आपण? ज्यावेळेस गाडी स्वतःचं अंतर प्लस दुसऱ्या गाडीचं अंतर पार करेल त्यावेळेस इथं काय ठरेल? वेळ ठरेल. पण मला सांगा दोन्ही ट्रेनचा वेग किती आहे? म्हणजे या गाडीचा ट्रेन 180 आहे, या गाडीचा ट्रेन 180 आहे. म्हणजे गाडी विरुद्ध दिशेने आहे म्हणून दोन्हीची काय केली? बेरीज केली. 18 दोन्ही 36, 360 किलोमीटर प्रति तास. आता मीटर मध्ये चालल्या जाऊ आणि इथं सेकंद 360 म्हणजे किती? शून्य वाढवू 3 सोबत किती रे? 36. तर आता 18 सेकंद जर तुलनेत घेतलं तर येणाऱ्या उत्तरातून किती वजा करावं लागेल? कारण की इथं वेळ ठरलेला आहे म्हणून 18 सेकंदासोबत किती? 18 सेकंद म्हणजे याच्यात 2 गाड्या आहे ना, पण एका गाडीची लांबी दिलेली आहे म्हणून लक्षात घ्या. 36,000 सोबत 18 छेदाला 36 या सोबत काय? 0 0 0 0 18 36 36 कटले बराबर किती रे? 1800. बराबर किती? 1800. दोन्ही ट्रेनची लांबी एकत्रित किती आली? 1800. एका ट्रेनची लांबी दिलेली आहे म्हणून वजा 200. 200 किती? 50. 0 5 इथं 7 मधून 2 गेले 5 1 15 50 तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. समजलं सर्वांना? समजलं असेल व्हिडिओ बंद करा आता. सगळ्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हो GR सर क्लासेस मध्ये जा, नाव नोंदवा आणि तुम्हाला असं शॉर्टकट सगळं शिकायला भेटेल. मित्रांनो तुमच्याच भाषेत गणित शिकवेल. पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र. तब्बल बिगर भाकरीचं शिकवलं भान ठेवा, शिका.